ख्रिश्चनांबद्दलचं आणि मुसलमानांबद्दलचं नक्की विवेकानंदांचं मत काय? तर याच प्रश्नावरती याचाच प्रश्न होता. तर त्यांनी हेच वाक्य वापरलं की एखादा वाघ आहे, सिंह आहे जंगलामधला, आणि त्याच्यासमोर एखादं कुठलं सोडून दिलं शेळी, तर काय होईल विचारायचं. आज हिंदू समाजाची अवस्था कुठलं सारखी आहे. आणि हे जे दोन आहेत ज्यांचं मी नाव घेतले, ईसा मुसा, हे जे आहेत हे आत्ता त्यांच्या धार्मिक रूढी, परंपरा, कर्मकांड आणि सामाजिक संघटन यांनी ते आत्ता ज्याला म्हणून, आणि त्यांच्या जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये त्यांचं घटक असल्यामुळे, अनेक राष्ट्रांमध्ये त्यांची सत्ता असल्यामुळे सत्य सामर्थ्य आणि सगळ्या सामर्थ्ययुक्त आणि या स्कीम आहेत एका अर्थाने. आणि हिंदू समाज त्यामध्ये कोकरू आहे. तर हिंदू समाजाला सिंह तर उद्या मग पुढे बघू असं ते म्हणायचं. त्याच्यामुळे हिंदू समाजाला सिंह करण्यासाठी आपण सगळ्यांना युवकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे समरसता पूर्ण मानवाचा त्या शिकात त्यांनी जेव्हा मांडला त्यावेळेस सगळे समाज, म्हणून ते शिकागो धर्म परिषदेत जे मांडलं, म्हणजे त्यांना एकाने विचारलं सुद्धा एका शिष्याने एकदा की तुम्ही पाश्चात्य देशात जे मांडतात ते आणि भारतात येतात ते त्यात खूप फरक आहे म्हणतात. तर ते म्हणाले अरे त्यांना त्याची गरज आहे आणि आपल्याला याची गरज आहे. ज्याला ज्याची गरज आहे ते सांगायला पाहिजे ना. यांना अध्यक्ष सांगून काय उपयोग आहे. याचे पोट रिकामी आहे, भुके कंगाल आहे, गुलामीच्या माणसात आहेत. गुलाम माणसाला कसलं आलं तत्वज्ञान नाही. गुलाम माणसाला काही तत्वज्ञान नसतं. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर जपानमध्ये एका युनिव्हर्सिटीत शिकवायला गेले, तर सगळी मुलं निघून गेली. तर का? कारण ते गुलाम देशाच्या तत्वज्ञानाचं वरती आमचा काही विश्वास नाही म्हणाले. तसं देश गुलाम आहे, त्यांच्याकडनं आम्ही काय देश गुलाम आहे, त्यांच्याकडे आम्ही काय काय. तर असं आहे, कारण आपलं कोकण सिंह होऊ द्या. आणि म्हणून भारतात जी त्यांनी सगळं मांडणी केली ती भारतीय हिंदू समाजाच्या बद्दलच्या सशक्ततेबद्दल केली. आणि युरोपमध्ये पाश्चात्य जगामध्ये त्यांनी त्या प्रबुद्ध समाजासमोर किंवा एका अर्थाने भारतामध्ये त्यांच्या धर्मांतराची धार गोठवावी किंवा हिंदू समाजाचा प्रकाश त्यांच्या मनात पडावा, तत्वज्ञान त्यांच्या मनात पडावं म्हणून तिथे जी मांडणी केली ती सगळी मानवी आहे. मग त्यात सर्व धर्म आले, सर्व पंथ आले, म्हणून त्यांनी आधी त्यावेळेस केलेलं की ना की आमचा धर्म आहे, बाकी सगळे पंथ आहेत. बरोबर.